तेव्हा सलील देशमुख झाले नाही, आमच्या पक्षाचे केले. तर तेव्हा सलील देशमुख काही गेले नाही तिकडे. अजित पवार आणि सलील देशमुखांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. ते आजारी होते, दवाखान्यात व्हायलाही आले होते, तेव्हाही सलील देशमुख गेले नाही. त्यामुळे आता सलील देशमुख कुठेही जाणार नाही, याच्यावर तुमचं काय मत आहे? जायचं का बघा, जायचा प्रश्न येतच नाही एकतर. आणि कौटुंबिक संबंध आहेत. तुम्ही मला म्हणला की अजित पवार सलील देशमुखांना विचारले, तो प्रश्न मी तुम्हाला फ्लिप करते. मी किती वेळा भुजबळ साहेबांना बघायला गेले. माझे आणि भुजबळ साहेबांचे कौटुंबिक संबंध फक्त हॉस्पिटल पुरता नाही आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेव्हा आमच्या पक्षाचे 2 तुकडे अयोग्यपणे केले गेले, केस अजूनही चालू आहे कोर्टामध्ये, आम्हाला तारीख मिळत नाही, कागदपत्र आमची पूर्ण आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं राजकारण या थराला गेलं आहे की एकीकडे आम्ही आलो आहे राजकारणात कोर्टाची पायरी चढायला नाही, आम्ही तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल आणि चांगली पॉलिसी करण्यासाठी आलो आहे. हे दुर्दैव आहे की आम्हाला आता कोर्ट कचऱ्या करायला लागतात. जो वेळ आम्ही लोकसेवेत घालवण्यासाठी आम्ही निवडून आले, हे दुर्दैव आहे की आम्हाला त्यातला काहीसा वेळ आम्हाला कोर्टात घालवावा लागतो. हे दुर्दैव आहे आमचं आणि हा अन्याय आमच्यावर. काही तुम्ही राजकारणाची पातळी आता बोलले, तर भाजपची जे सत्तेसाठी इन्स्टंट थेअरी आहे सध्या सुरू आहे, जसं पालघरमध्ये 16 एप्रिल 2022ला 2 साधूंची निर्गुण हत्या झाली, त्याच्या मुख्य आरोपीलाच ह्याच्या भाजपमध्ये घेण्यात आलं होतं, काशीनाथ चौधरी, 3000 समर्थकांना. त्याच्यानंतर माध्यमांमध्ये टीका झाल्यानंतर 24 तासात रवींद्र चव्हाणनी त्याला हे केलं. पण दुसरं आहे नाशिकचं ते बडगुजर, जे दाऊदच्या साथीदारासोबत नाचताना दिसले. भाजपच्या स्थानिक आमदारांचा विरोध असतानाही बडगुजरांना सत्तेत घेण्यात आलं. तुम्ही ह्याच्याकडे कसं बघता? मला तुम्हाला खरं सांगू, मी खूप प्रांजळपणे म्हणते की माझे भारतीय जनता पक्षाबरोबर राजकीय मतभेद आहेत, माझे मतभेद नाही. आणि याचं कारण असं की मी भारतीय जनता पक्षाला एक अतिशय सुसंस्कृत पक्ष म्हणून अनेक वर्ष दिल्लीत पाहिले. अटलजींपासून म्हणजे मी पाहिलेले नेते, त्याच्या आधीचं मी बोलू शकत नाही, पण अटलजी असतील, माननीय अडवाणीजी असतील, सुषमाजी ज्यांना मी गुरु मानते, हे मी पहिल्यांदा मी अनेक वेळा म्हणले की सुषमा स्वराजांना मी गुरुस्थानी पार्लमेंटमध्ये ठेवले, कारण की एक अतिशय उत्तम पार्लमेंटमध्ये संसदपट्टू म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहिलेलं आहे. ज्या पद्धतीने त्या भाषण करायच्या, म्हणजे कुठली सीमा ओलांडण्याची नाही आणि कुठपर्यंत भाषण करताना विरोधकांनी गेलं पाहिजे, त्याची जी सीमा होती ती आम्ही सुषमाजींकडून शिकलो. आणि त्याच्यामुळे अरुण जेटली साहेब, मी अनेक वेळा पार्लमेंटमध्ये मी मीडियालाही सांगितलं की जेटली साहेबांचं भाषण असलं की आम्ही जाऊन बॅल्कनीतून बघायचो की आज जेटली साहेब काय बोलणार. आणि अनेक वर्ष म्हणजे मी पुण्यात प्रकाश जावडेकर साहेब असतील, तुम्ही त्यांना जावडेकर साहेबांना स्पोक्सपर्सन म्हणून अनेक वर्ष पाहिलं. त्यामुळे तो एक काळ होता, म्हणजे मला विचाराल तर सत्ता जरी भारतीय जनता पक्षाकडे असेल, पण भारतीय जनता पक्षाचा सुसंस्कृत गोल्डन पिरियड हा या सगळ्या नेत्यांच्या काळात अप्रतिम. असं वाटायचं आमच्यावर टीका करायचे ते, पण आम्हाला वाटायचं नाही नाही तुम्ही बोलत राहा, आम्हाला ऐकायचं आहे, अजून ऐकायचं, ठीक आहे ना, आमच्यामध्ये जर कमतरता असेल आमच्या सरकारमध्ये ऐकू तर दे. आणि अप्रतिम एखाद्या बिलवर, एखाद्या विषयावर अप्रतिमपणे पण सुसंस्कृतपणे मर्यादा ठेवूनच ते वागायचे. आणि गंमत अशी आहे, ह्या म्हणजे तुमच्या प्रश्नातच खरं तर माझं सगळं उत्तर आहे की ज्याच्यामुळे आम्हाला काँग्रेस मुक्त भारत असं करायचं झालं, तर आज भारतीय जनता पक्षामध्ये काँग्रेसीकरण झालेलंच आहे ना. म्हणजे तुम्ही काशीनाथ भाऊंचं उदाहरण झालं, तुम्ही त्यांना गुन्हेगार समजा, मी काशीनाथ भाऊंना ते कालही गुन्हेगार समजत नव्हते, आजही नाही आणि उद्याही नाही. याचं कारण असं की महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळी काशीनाथ भाऊंवर ह्याच भारतीय जनता पक्षाने रान पेटवलं होतं त्यांच्या विरोधात, त्यांना अटक करा, केवढी मोठी आंदोलनं केली, आणि मग त्याच माणसाला तुम्ही पक्षात घेता. म्हणजे मला आश्चर्य वाटतं. नवाबबाईंबद्दल बघा, नवाब मलिक हे आमच्यावर अनेक वर्ष काम केलेले, आमच्या पक्षाचे पक्ष एकत्र होता तेव्हा वरिष्ठ नेते राहिलेले, यांच्या सोयीप्रमाणे यांना नवाबबाई चालतात आणि नवाबबाईंवर मुंबईची जबाबदारी टाकल्यावर ह्यांना नवाबबाई चालत नाहीत. हा कुठला न्याय? अँड एव्हरीबडी इज इनोसेंट टिल इज प्रूव्हन गिल्टी. मग नवाबबाई जर तुम्हाला सही करायला तुमच्या सरकारला चालतात पण प्रचाराला चालत नाहीत सोयीप्रमाणे, हा कुठला न्याय? आणि
नवाबाईंवर आरोप भारतीय जनता पक्षाने केले. भारतीय जनता पक्षाचा डेटा काढून बघा, ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले सिलेक्टिव्हली त्यांचं वॉशिंग मशीन चालतं आणि सिलेक्टिव्हली त्याचा आउटकम असतो. म्हणजे त्यांना जेव्हा सोयीचं असतं तेव्हा वॉशिंग मशीनमधून सगळं विसरून जायला होतं. त्यांना सिलेक्टिव्हली ते वॉशिंग मशीन चालतं आणि त्याच्यातून पण कॅटेगरी ABC असते. इलेक्शन आलं की परत त्यांचे बदल होतात. हे दुर्दैव आहे, कारण आम्ही जरी विरोधात असलो तरी दिलदार विरोधक असायला असतात. कारण का लोकशाही टिकणार कशी, जर दिलदार विरोधक असला तरच ना. जसं माझी बोलायची ताकद आहे तशी मला ऐकायची ताकद ठेवली पाहिजे ना. त्यालाच तर लोकशाही म्हणतात. ते दुर्दैव आहे की ज्यांच्यावर 10-11 वर्षापूर्वी टीका करून तुम्ही त्यांना मुक्त करणार होता महाराष्ट्र आणि भारत, त्याच लोकांना घेऊन आज तुम्ही राज्य करताय ना देशामध्ये, काश्मीर टू कन्याकुमारी. हे काय फक्त इथे महाराष्ट्रापर्यंत सीमित नाही आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आज जर तुम्ही कधी असेंब्लीमध्ये गेला, आता आहे ना 8 तारखेला असेंब्ली, जरूर बॅल्कनीत जावा आणि त्याच्यातून एक डेटा अनालिसिस करा की अरे हा तर राष्ट्रवादीत होता, हा काँग्रेसमध्ये होता, हा राष्ट्रवादी 2/3 असतील राष्ट्रवादी काँग्रेस, म्हणजे भारतीय जनता पक्षाचे. मी अलायन्सचं म्हणत नाही. आजच्या घडीमध्ये भारतीय जनता पक्षाचे ओरिजिनल काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीत निवडून आलेले आणि काही ना काही कारणं आहेत. असं काही नाही की कोणाचा फार विचार बदल झाला आहे किंवा असं नाही. आणि हे एका सशक्त लोकशाहीसाठी घातक आहे, लॉ अँड ऑर्डरसाठी घातक आहे. तुम्ही आमच्या पुण्यामध्ये येऊन बघा, तुम्हीच रिपोर्टिंग करताना चॅनलवर, पुण्यामध्ये एवढा क्राईम कधी होता का? हे अस्वस्थ करणार आहे. मी विरोधक म्हणून म्हणत नाही आहे. सगळ्यांची मुलं, आपल्या महाराष्ट्राचं नाव खराब होतं. आणि आजकाल तुमच्या या बातम्यांमुळे काश्मीर टू कन्याकुमारी अशी बातमी जाते हो. म्हणजे ब्रेकिंग न्यूज इथे झाली, नागपूरला माननीय मुख्यमंत्री काहीतरी बोलले तर ते श्रीनगर टू कन्याकुमारी प्रत्येकाला लगेच कळतं. एवढा मोठा आता सेटअप झाला आहे, जाळं झालं आहे, व्हॉट्सॲप झालं आहे आणि यूट्यूब चॅनल्स किती इफेक्टिव्हली लोक बघतात. तो एक मोठा नवीन माध्यम झालेला आहे. त्याच्यामुळे डिस्पर्समेंट ऑफ इन्फॉर्मेशन ही काय आधीसारखी राहिलेली नाही. आणि त्याच्यात महाराष्ट्राचं नुकसान होतं आहे. याचं कारण असं, मी तुम्हाला अनेक उदाहरणं, महाराष्ट्राने किती टॉल क्लेम्स केले की आमच्याकडे फार इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत. डेटा आता खोटं बोलत नाही. महाराष्ट्र सरकारचा डेटा काय सांगतो केंद्र सरकारच्या याच्यामध्ये. त्याच्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, शेतकऱ्यांची परिस्थिती, तुम्ही स्टोरी केली होती इथून, आता मी तिथूनच आले त्या रवी भवनच्या आजूबाजू, तिथे काम चाललेलं दिसलं, अर्धा दरवाजा उघडा होता, सगळं सामान पडलेलं होतं. ही स्टोरी तुम्हीच सगळ्यांनी इथून केली ना नागपूरची, आम्ही तुमच्याच चॅनलवर पाहिलं. पैसे द्यायला नाही. जलजीवन मिशन, मी उगाच टीका करणार नाही आणि त्या चांगल्यालाही चांगलं म्हटलं पाहिजे. आणि मी 70 साल में काय हुआ यातला विचार करणारी नाही. गव्हर्नन्स इज कंटिन्युटी. प्रत्येक सरकार सगळ्या गोष्टी वाईट करत नाही, काही गोष्टी चांगल्या करतं प्रत्येक सरकार आणि इट्स कंटिन्युटी. आता मी तुम्हाला CR पाटलांचं उदाहरण देते. CR पाटील जरी भारतीय जनता पक्षात असले तर जल जीवन मिशनचा कार्यक्रम जो दिल्लीतून आला तो चांगलाच आहे. जरी तो BJPने आणला तरी मी उगाच टीका करणार नाही. माझ्या पण क्रेडिबिलिटीचा विषय ना. तुम्ही मला सुप्रिया सुळे काही म्हणतात, जलजीवन कितना अच्छा प्रोग्राम, अच्छा आहे तो, अच्छा बोलना चाहिए उसको. पण प्रॉब्लेम कुठे आला? इम्प्लिमेंटेशनमध्ये. महाराष्ट्रामध्ये तुम्हालाही हा अनुभव असेल, तुमच्याही चॅनल्सनी त्याचं सगळ्याचं रिपोर्टिंग केलं आहे की जल जीवन मिशनमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला. हा प्रत्येक आमदार खासदार म्हणतो. मग आम्ही जेव्हा हा मुद्दा संसदेत मांडतो, कारण का 50% निधी केंद्र सरकारकडून येतो, काय सांगितलं CR पाटलांनी? मी इन्क्वायरी लावतो. मी आभार मानते केंद्र सरकारचे अशा बाबतीत, कारण का जल जीवन मिशन महाराष्ट्रामध्ये इफेक्टिव्हली इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही. हर घर जल आलंय का? किती करोडो रुपयाचा चुराडा झाला? याचा अकाउंटेबिलिटी कोण देणार? याचा ऑडिट केलं आहे का कोणी? भाषणं करताना फार चांगलं वाटतं ऐकायला, पण ग्राउंड रियालिटी काय? इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स, या सरकारला फक्त बिग इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स पाहिजे. आज राजकारण काय परिस्थिती आहे? शिक्षणाची, आरोग्याची, क्राईमची, इन्व्हेस्टमेंटची. कोण घेणार आहे सगळ्याची जबाबदारी? शिक्षक आत्महत्या करत आहेत. जे जलजीवन मिशनमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या पैसे वेळेवर आले नाही. ह्याचं आत्मचिंतन सरकारने केलं पाहिजे ना. सरकार म्हणजे नुसता लाल दिवा नाही हो, त्याच्या पुढे जाऊन जबाबदारी असती, सेवा आहे. मॅडम, सामाजिक न्याय विभागाचे मुख्य आयुक्त